वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुडौ मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकाराची आमची चर्चा सुरू आहे, विचार सुरू आहे, मंथन सुरू आहे। कारण नुसत्या चर्चेने आमचं काम भागणार नाही। जसं आचार्यांनी सांगितलं की माहिती आम्हाला सगळी आहे, चर्चा करून काम भागेल का? आचार्य उत्तर देतात की नुसती चर्चा करून मोक्ष आम्हाला जीवनात मिळू शकत नाही। त्यांच्याविषयी विचार नुसता केला आम्ही तरीही मुक्ती आमच्यासाठी सहज सुलभ नाही। मग आम्हाला काय करावं लागणार आहे? तर मुक्तीचा उपाय सांगताना आचार्यांनी सांगितलं की द्विधा करण्याची प्रक्रिया तुला करावी लागेल, कार्य तुला संपन्न करावं लागेल। आणि यासाठी परत प्रश्न विचारला गेला की त्यासाठी साधन कोणतं वापरायचं। आम्ही नेहमी श्रावकांची जी दैनंदिन व्रत आहे, देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तपा, हे साधन आहे, ते वापरू शकतो का? यांनी आमचं काम होईल का? या प्रश्नाच्या उत्तरादाखल आचार्यांनी काही गोष्टी महत्वाच्या या ठिकाणी सांगितल्या की आम्हाला बाह्य कोणतंही अवलंबन या द्विधा करण्यासाठी नको आहे। आम्हाला जर आत्मा आणि बंध याच्यामध्ये भेद विज्ञानाची प्रक्रिया राबवायची आहे तर त्यासाठी आमच्या हातात असलेलं, स्वाधीन असलेलं, निरंतर आमच्या जवळ विद्यमान असलेलं असं साधनच आम्हाला उपयोगी पडणार आहे, जे कधीही आमच्यापासून दूर झालेलं नाही, ज्याचा आणि आमचा तादात्म्य संबंध आहे, असंच साधन तुला निवडावं लागेल। आणि त्या साधनाला सांगितलं की हे म्हणजे भगवती प्रज्ञा आहे, ते साधन आहे। हे महान कार्य तुला संपादन करायचं आहे आणि या महान कार्याचं साधन पण प्रत्येकाजवळ स्वतःसिद्ध रीतीने, अकृत्रिम रीतीने विद्यमान आहे। आपली बुद्धी ही ते साधन आहे आणि हे साधन माझं, माझ्या जवळच, माझ्यासाठीच, माझ्यातच षटकारक लावा, तसं त्या ठिकाणी आहे। आचार्य जयसेन प्रज्ञाचैनीचा अर्थ करतात शुद्धात्मानुभूती रूप भेद विज्ञान, की ज्याच्या माध्यमातून आत्मा आणि बंध भेदल्या जाणार आहे। या गाथेमध्ये हा आत्मा सहवर्ती आणि क्रमवर्ती पर्यायांनी सहित असा व्यापक मांडलेला आहे। पर्याय ज्याच्यामध्ये गौण आहे असाही आत्मा कधी कधी आम्ही अभिप्रेत ठेवतो, किंवा पर्यायीचा देखील भेद नको असंही आम्हाला कुठे कुठे पाहावं लागतं। वेगवेगळे अँगल आहे, दृष्टिकोन आहे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळं कथन आलेलं आहे। जिथे बुद्धी भेदच करते तिथे सांगितलं तू भेद करू नको, अभेद बघ। पण या ठिकाणी जो आत्मा मला दाखवायचा आहे, बघायचा आहे, तो सहवर्ती पर्यायी म्हणजे गुणांनी आणि पर्यायांनी सहित असा बघायचा आहे। म्हणजे अनंत गुण आणि त्याच्या निर्मल पर्यायी यांचा जो एकत्रित समुदाय आहे, आणि हा समुदाय व्यापक रूपाचा आहे, विस्तृत आहे, आणि त्याला या ठिकाणी आत्मा म्हटलेला आहे। म्हणून बऱ्याच आध्यात्मिक ग्रंथामध्ये सर्वत्र आत्म्याच्या सर्व पर्यायींपासून भिन्न असा आत्मा अभिप्रेत असतो, पण इथे मात्र पर्याय गर्भित आत्मा विवक्षित आहे। हे महत्वाचं या गाथेच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे। शिवाय एक गोष्ट परत बघणे की मुख्य रूपाने मोहनीय कर्माच्या उदयात होणारे राग, द्वेष, मोह आणि सुखदुःखाला या ठिकाणी मलिन भाव म्हटलेले आहे आणि तेच बंधात पण सामील केलेले आहे।
याचं कारण असं की आत्म्याच्या अनेक गुणांचं परिणमन नेहमी निर्मलच असतं. आत्म्याचा स्वभाव चैतन्य, ज्ञाता, द्रष्टापणा हा आहे आणि त्या आत्म्याचं आत्मभूत लक्षण आहे. सामान्य दर्शन आणि सामान्य ज्ञान हे आत्म्यासोबत नेहमी राहतं. मती ज्ञानादी ज्ञान आणि चक्षुदर्शनादी दर्शन हे सामान्य ज्ञान आणि दर्शनाचे भेद प्रभेद आहे. सामान्य ज्ञानाचे भेद करायचे असेल तर 8 भेद आम्हाला करावे लागतात. कुमती, कुश्रुत, कुअवधी आणि सुमती, सुश्रुत, सुअवधी, मनपर्यय आणि केवल ज्ञान अशा 8 तऱ्हेनी सामान्य ज्ञानाचे भेद आहे आणि दर्शनाचे 4 भेद केलेले आहे. चक्षु, अचक्षु, अवधी आणि केवल. जरी यात कोणतेही एक ज्ञान किंवा दर्शन असेल, यात 8 पैकी कोणतंही ज्ञान असेल किंवा 4 पैकी कोणतंही दर्शन असेल, तरीही ते सामान्य ज्ञान आणि दर्शनच आहे. म्हणून ज्ञान दर्शनासोबत आत्मा हा निरंतर त्यासोबत सदा विद्यमान आहे. इथे सामान्य ज्ञान आणि सामान्य दर्शनाने फक्त ज्ञान दर्शन गुण न घेता जाणणे आणि अवलोकन करणे रूप परिणमन पण सामील आहे. गुण नाही घेतला नुसता, गुणासोबत त्याच्या पर्यायी पण आहे. म्हणजे इथे कशाला जाणलं, काय जाणलं, कसं जाणलं, योग्य जाणलं की अयोग्य जाणलं, कुमतीनी जाणलं की सुमतीनी जाणलं, या सर्व गोष्टींची अपेक्षा न ठेवता जाणणं हेच बघणं, याचं नाव आहे सामान्य ज्ञान. ही दृष्टी या गाथेच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही प्रकारचे जाणन क्रिया झाली की ते ज्ञान सामान्य आहे आणि हे लक्षण निगोदीय जीवांपासून सिद्ध भगवान सर्वांमध्ये आहे. शिवाय ज्ञानाचा अंतिम अंश हा नेहमी निरावरण असतो. त्यावर कधीच कर्माचे आवरण पडत नाही. अशा त्या शुद्धज्ञानाच्या अंशाला पर्याय ज्ञान असं म्हटलं जातं. लब्ध्याक्षर ज्ञान असं देखील म्हटलं जातं. अक्षर ज्ञान त्याला म्हटलं जातं. अक्षर म्हणजे ज्या ज्ञानाचं कधी क्षरण होत नाही, नाश होत नाही, त्या ज्ञानाला अक्षर ज्ञान म्हटलं जातं. सूक्ष्म निगोदिया जीवांचं जे लब्ध पर्याप्तक सूक्ष्म निगोदिया जीवांचं जे ज्ञान असतं ते ज्ञान अक्षर ज्ञान म्हटलं जातं. या ज्ञानावर कधीही आवरण पडत नाही आणि ते पहिल्या समयात जे ज्ञान असतं ते असतं अत्यंत मिनिमम ज्ञान. सगळ्यात सूक्ष्म कमीत कमी ज्ञान कुणाला असतं असा जर कोणी प्रश्न विचारला तर कमीत कमी ज्ञान हा सूक्ष्म लब्ध पर्याप्तक निगोदिया जीवांना पहिल्या समयात जे ज्ञान असतं, जन्माच्या पहिल्या समयात, ते ज्ञान त्यांचं हे अक्षर ज्ञान किंवा पर्याय ज्ञान म्हटलं जातं आणि त्या ज्ञानावर कधीही आवरण येऊ शकत नाही. म्हणून द्रव्य संग्रहामध्ये देखील अशा प्रकारचे ज्ञान आणि 8 प्रकारचे ज्ञान आणि 4 प्रकारच्या दर्शनांना जीवाचं लक्षण म्हटलेलं आहे. तत्वार्थ सूत्रामध्ये देखील उपयोग हे जीवाचं लक्षण केलेलं आहे. द्रव्य संग्रहामध्ये आचार्यांनी, नेमिचंद्र आचार्यांनी कारिका ठेवली. कोणती? अठ्ठचदुनान दंसन सामन्नम जीव लक्षणम भणियम. तर हे जे काही सांगितलंय अठ्ठचदुनान दंसन, अठ्ठचदु नाण दंसन म्हणजे 8 नाणं आणि चतुदंसन, सामान्यम सामान्यपणे जीवाचं लक्षण म्हटल्या गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सामान्य पदावर विशेष ध्यान केंद्रित करायचं आहे. भेदरूप असल्याने ते व्यवहार लक्षण आहे आणि अभेद रूप सामान्य ज्ञान दर्शन म्हणजे चेतना हे निश्चय लक्षण आहे. अशा तऱ्हेने चैतन्य हे आत्म्याचं लक्षण आहे.
आणि रागादी भाव बंधाचं लक्षण आहे. जे आम्ही आत्मा आणि बंध यांना स्वभावानुसार लक्षणानुसार फरक करतो आहे, ती थीम या ठिकाणी सांगितली. सामान्य म्हणत असताना आम्हाला सगळे जीव त्याच्यामध्ये अभिप्रेत पाहिजे, त्यांच्या भेद प्रभेदांमध्ये न चुकता फक्त हे जाणताय यावर लक्ष केंद्रित करून त्या ज्ञानाला आणि त्या ज्ञानाच्या पर्यायीला सामान्य ज्ञान म्हटलेलं आहे. आणि दर्शनाच्या बाबतीत देखील तसंच लावायचं की अवलोकन करणं तर अशा अवलोकन करणे रूप जे परिणमन त्यावेळेला होत आहे त्याला आम्हाला पाहायचं आहे. तर अशा तऱ्हेने ते जीवाचं लक्षण म्हटल्या गेलेलं आहे. आणि रागादी भाव हे बंधाचं लक्षण आहे. आत्मा आणि राग यांची इथे संधी झालेली आहे की हे दोन एकमेक त्या ठिकाणी वाटत आहे. एका क्षेत्रावर त्यांचा निवास आहे, ते एक क्षेत्रावगाही आहे, परस्पर अवगाह रूपाने बद्ध पण आहे, पण तरी देखील ते पृथक आहे. हे पहिल्यांदा हा विश्वास ठेवायचा आहे की ते पृथक आहे. दोन आहे एकाच क्षेत्रात राहत असताना देखील दोनही स्वतंत्र राहत आहे. दोन एकमेक झालेले नाही, एक असल्यासारखे दिसतात आहे पण एक नाही. आणि तिथे ती संधी आम्हाला लक्षात आल्यावर तिथे आम्हाला ही प्रज्ञारूपी छैनी टाकायची आहे. आणि प्रज्ञारूपी छैनी याचा अर्थ काही दुसरं असं वेगळं आहे असं नाही आहे, तर स्वतःची शुद्धात्मानुभूती रूप असा अनुभव हा टाकायचा आहे. आणि तिथे आत्मा आणि बंध हे दोन वेगळे होणार आहे. म्हणून जयसेनाचार्यांनी प्रज्ञाचैनीचा अर्थ खुलासा केला की प्रज्ञाचैनी म्हणजे आम्हाला असं ते एखादं अवजार वाटतं. तुला तुझ्या शुद्धात्मानुभूती रूप जे काही तुझी परिणती आहे त्या परिणतीनीच या दोनला तुला वेगळं पाहायचं आहे, अनुभवायचं आहे, मानायचं आहे. म्हणून आता प्रश्न हा की अज्ञानी जीवाजवळ ही प्रज्ञाचैनी आहे का? प्रश्न. प्रज्ञाचैनीचा अर्थ लावताना अर्थ केला होता शुद्धात्मानुभूती रूप भेद विज्ञान. आता हे अज्ञानी जीवाजवळ आहे का? ज्याला आचार्य सांगत आहे तुला त्या ठिकाणी दोन प्रक्रिया करायची आहे, पृथक्करणाची क्रिया करायची आहे आणि आचार्य त्यासाठी तू शस्त्र देत आहे प्रज्ञारूपी छैनी. मग ही प्रज्ञारूपी छैनी अज्ञानी जीवाजवळ आहे का? प्रश्न आला लक्षात? तर याप्रमाणे भेद विज्ञान सम्यक ज्ञान आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर सम्यक ज्ञान जे आहे तेच खऱ्या अर्थाने भेद विज्ञान आहे. आणि तरीही अनादि मिथ्यादृष्टी जीव पण देशनालब्धीच्या माध्यमातून वर्णादी आणि रागादी पासून भिन्न निज आत्म्याला ओळखून करणलब्धीकडे वळतो. सगळी प्रक्रिया लक्षात घ्या. क्षयोपक्षम लब्धीपासून प्रक्रिया जीवनामध्ये सुरू झाली. क्षयोपक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोग्य लब्धी आणि करण लब्धी या ज्या सम्यक दर्शनापूर्वीच्या 5 लब्धी आहे. या 5 लब्धी कुणाला होतात? 5 लब्धी या मिथ्या दृष्टी जीवाला होतात. लक्षात घ्या. जी ही सगळी प्रक्रिया सांगितलेली आहे ही सम्यक दृष्टीसाठी नाही. सम्यक दृष्टीला तर ह्या सगळ्या प्रक्रियेच्या तो पलीकडे गेलेला आहे, त्याला आत्मानुभूती झालीच आहे. ज्याला प्रतीती आली आहे त्याला परत काय सांगणार आहे? ज्याला प्रतीती नाही त्याच्यासाठी त्याला सांगितलं की तुला अशा प्रकारच्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे. पहिल्यांदा तर तुला क्षयोपक्षम लब्धी व्हावी लागते. क्षयोपक्षम लब्धीमध्ये तुझ्या अंतरंग परिणामांची थोडीफार अशी विशुद्धता झालेली आहे, शुद्धी झालेली आहे की त्या ठिकाणी तुला जिज्ञासा झाली आहे की मला आत्मा समजायचा आहे, मला काय आहे माझं तत्व हे जाणून घ्यायचंय, सत्य काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे जाणायचं आहे.
या दृष्टीने त्याला पहिल्यांदाच अशा प्रकारची रुची प्राप्त झालेली आहे, त्याला तसा क्षयोक्षम लाभलेला आहे. आणि त्यानंतर त्यावर जेव्हा विचार केंद्रित केल्यानंतर परिणामांमध्ये आणखी मंदतरता दिसत गेली. ही विशुद्धी लब्धी झाली की हा भाव होणं, स्वतः मी कोण आहे याविषयी मला उत्सुकता असणं, हा भाव म्हणजेच विशुद्धीचा परिणाम आहे. सर्वसामान्यांना स्वतःविषयीची परिचय करून घ्यावा असं वाटत नाही. त्यांना स्वतःचा परिचय हा कसा आहे तर बाह्य याच्या उपाधीच्या माध्यमातून स्वतःचा परिचय खूप चांगला वाटतो. पण स्वतःचा परिचय मला स्वतःला करून घ्यायचा आहे, मीच त्याच्याशी अनभिज्ञ आहे, इथे पहिले उत्सुकता की मला माझा आत्मा जाणायचा आहे. ही झाली क्षयोक्षम लब्धी. ही अंतरंगात झाली की परिणामांमध्ये निर्मलता आहे, त्याशिवाय हा भाव होतच नाही. नंतर झाली त्याही पेक्षा परिणामांची उज्ज्वलता. जाणण्याविषयी त्यांनी क्रिया सुरू केली, विचार करायला लागला, विशुद्धी झाली, परिणामांची मंदता आली. नंतर देशना, सूत्र आणि आगमाचे जाणकार त्यांनी आमची जिज्ञासा शमेल अशा प्रकारच्या ज्ञानाला कथन केलं. मी कोण आहे हे त्यांनी सांगण्याचा शब्दाच्या माध्यमातून प्रयत्न केला. देशना मिळाली तशा प्रकारचा उपदेश मिळणं ही तर बाह्य देशना झाली, पण तो उपदेश आमच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेला, ही खरी देशना आहे. काल जो प्रश्न विचारलेला होता की आम्हाला ही प्रज्ञारूपी छैनी सापडलीच नाही का, देणाऱ्यांनी खूप दिलं, पण तो उपदेश आमच्या हृदयापर्यंत पोहोचायला पाहिजे, तिथे आहत व्हायला पाहिजे, तिथे मला खरंच जाणीव व्हायला पाहिजे की खरंच आहे, आम्ही हे तर केलंच नाही, हे तर काहीतरी अपूर्वच आहे, आज जे ऐकलं हे काहीतरी अपूर्व आहे, हे आज तागायत पर्यंत ऐकलं नाही. ही जी काही हृदयाला स्पर्श देणारी, हृदयाला भिडणारी गोष्ट, ती आहे खरी देशना. देणारे आचार्यांनी उपदेश देतील, पण हा उपदेश आम्ही ग्रहण केला, ही झाली देशना. त्यानंतर प्रायोग्य लब्धी झाली. प्रायोग्य लब्धीमध्ये अनेक स्थित्यंतर घडलेली आहे. अनेक स्थित्यंतर अशी घडलेली आहे की प्रायोग्य लब्धीमध्ये पहिल्यांदाच आमच्या सत्तेमधलं कर्म, त्याची स्थिती कमी झाली, अंतःकोडाकोडी सागर प्रमाण झाली. केवढं मोठं स्थित्यंतर स्वतःमध्ये प्रायोग्य लब्धीत झालेलं आहे, कर्मात झालेलं आहे. जे 70 कोडाकोडी सागर प्रमाण कर्म कदाचित आमच्या सत्तेत असतील, त्याची आमच्या परिणामांची विशुद्धी झाली आणि तिकडे त्या कर्माची स्थिती पण अंतःकोडाकोडी सागर प्रमाण झाली. म्हणजे जवळपास 98% कर्म परमाणू घटले. केवढं मोठं कार्य झालेलं आहे. म्हणजे 100तून 2% उरलं, 98% निघून गेलं. एवढं कार्य 70 कोडाकोडी आणि ती झाली आमची अंतःकोडाकोडी. म्हणजे 69,000 कोडाकोडी एवढी स्थिती आमची घटली. हे फार मोठं कार्य, एक रेकॉर्ड आमच्या जीवनामध्ये या प्रायोग्य लब्धीत घडला. प्रायोग्य लब्धी तर खूप मोठी आहे, विस्तृत आहे. दुसरं कार्य प्रायोग्य लब्धीमध्ये हे झालं की आमचा जो घाती कर्माचा अनुभाग होता तो अस्थि शैल रूपाचा होता. त्याच्यामध्ये फरक पडून काही भाग लता दारू रूपाचा झाला. घाती कर्मातला अनुभाग अशा प्रकारे झाला. अघातीमध्ये जो पाप प्रकृतीचा अनुभाग होता तो आम्हाला चतुस्थानगत होता, तो आता द्विस्थानगत झाला. तो आता आमचा कधी आम्हाला अमृत आणि खडीसाखर आणि अमृत रूपाचा अनुभाग मिथ्यात्व जीवनात होतच नव्हता. प्रायोग्य लब्धी सुरू झाल्याबरोबर तसा अनुभाग पडायला लागला.
आणि जो पाप प्रकृतीचा अनुभाग होता तो घटायला लागला. या सगळ्या विशेषता प्रायोग्य लब्धीमध्ये जीवनामध्ये घडायला लागल्या. प्रक्रिया कुठे घडली ही सांगायचं मला मुद्दा हा आहे की अज्ञानी जवळ ही प्रज्ञारूपी चैनी प्रत्यक्षात अजून प्राप्त झालेली नाही. भेद विज्ञानाला त्याला फक्त प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्याच्या कर्मामध्ये त्याच्या परिणामांमध्ये अशा प्रकारची परिणामांमध्ये उज्ज्वलता आलेली आहे. आणि हा आता असा जीव जेव्हा करण लब्धीमध्ये पोहोचतो, करण लब्धीकडे वळतो आणि करण लब्धीचा काळ संपला की त्याला आत्मानुभूती देखील प्राप्त होऊन सम्यक दृष्टी बनतो. आणि तेव्हा ही खरी भेद विज्ञानाची जी प्रज्ञाचैनी आहे ती त्याला प्राप्त झालेली आहे. सुरुवात तिथून आहे. जसा त्याला एकदा मनात विचार आला की नाही, मला आत्मानुभूती प्राप्त करायची, मला माझा आत्मा समजला पाहिजे, मी कोण ह्याचा मला परिचय झाला पाहिजे. आज तागायत माझा परिचय मी पराच्या दृष्टिकोनातून करून देत होती. हा परिचय मला नको आहे. मला माझ्या आत्म्याचा परिचय माझ्याच दृष्टिकोनातून हवा आहे. हा भाव जीवनात आला आणि त्याची फलप्राप्ती त्याच्या जीवनात तो इथपर्यंत या भूमिकेपर्यंत येऊन पोचलेला आहे. आणि असा जेव्हा तो करण लब्धीमध्ये वळला आणि वृत्तीकरणाचा अधःकरण पूर्वकरण आणि वृत्तीकरण हा काळ संपला आणि त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, आत्मानुभव प्राप्त झाला आणि तो सम्यक दृष्टी बनलेला आहे. सम्यक दर्शनाच्या पूर्वी संपन्न ही प्रक्रिया, पण आता ही जी प्रक्रिया आहे सम्यक दर्शनाच्या पूर्वी घडलेली ती पण भेद विज्ञानाचीच प्रक्रिया म्हटली जाते. याप्रमाणे आगम, युक्ती, गुरु उपदेशानी बंध आणि आत्मा यांच्यात टाकलेली ही विभाजन रेषा करणारी बुद्धी पण प्रज्ञाचैनीच म्हटल्या जाते. आणि ती मिथ्या दृष्टी जवळ आहे. म्हणून कोणताही ग्रंथ वाचत असताना आमची भूमिका, जर आम्ही म्हटलं की मी ज्ञानी आहे, तर ज्ञानीला ग्रंथ पठणाची फारशी गरज नाही आहे. ज्याला अज्ञान दशा आहे त्याला ज्ञानाची प्राप्ती करायची आहे, त्याच्यासाठी आगम उपलब्ध आहे, त्याच्यासाठी गुरु उपदेश आहे, त्याच्यासाठी युक्तीने आचार्य आपली गोष्ट पटवून देणार आहे. म्हणून आगम, युक्ती आणि गुरु उपदेश यांनी बंध आणि आत्मा यांच्यात विभाजन करणारी ही रेषा ही प्रज्ञाचैनी म्हटल्या जाते. आणि ती कुणाजवळ आहे प्रश्न परत तोच, ती मिथ्या दृष्टी जवळच आहे. आणि नंतर आत्मा आणि बंध यांचे द्विधा करण्याचं कार्य होणार आहे. तरीही प्रज्ञाचैनी तर आत्मानुभूती संपन्न भेद विज्ञानच आहे आणि ते सम्यक ज्ञानच आहे. सम्यक ज्ञान सम्यक दर्शनासोबतच आहे. आणि हेही परम सत्य आहे की सम्यक दर्शन प्राप्त करण्याचा पुरुषार्थ हा तर मिथ्यात्व भूमिकेतच होतो. उपलब्ध विवेक बुद्धीने आत्म्याला प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करून जीवाला सफलता प्राप्त करता येते. म्हणून परमागमाच्या अभ्यासाने, ज्ञानींच्या उपदेशाने, युक्तीच्या सम्यक प्रयोगाने बंधापासून भिन्न आत्म्याला जाणण्याचा जीवाला पुरुषार्थ करायचा आहे. सतत सतत आमच्या अंतर्मनाला एक क्षणाचीही डुलकी न देता अपलक नेत्रांनी मला माझ्या आत्म्याला जाणायचं आहे, त्याची अनुभूती करायची आहे, हे सातत्याने अंतरंगामध्ये निरंतर आमच्या विद्यमान असायला हवं. जसं मी माझं नाव विसरत नाही, कोणी झोपेतही मला आवाज दिला
तर मला जाग येते, कारण ते नाव माझ्या मनामध्ये मी घोकत नसली तरी पक्क रुजलेलं आहे. त्याप्रमाणे मला आत्मानुभूती करायचीच आहे हे मी घोकत नाही आहे, पण अंतरंगामध्ये ते पक्क असं बीज रोवलेलं असलं पाहिजे की आमचा निरंतर उद्यम हा त्या एकाच गोष्टीविषयी, एकाच गोष्टी भोवती आमचा फिरायला हवा आहे. म्हणून असा हा जाणण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. जाणण्याचा आधार तर जिनागम आहे, कारण जाणू आम्ही ते जिनागमाच्या माध्यमातून जाणू, किंवा आमचा दुसरा आधार असणार आहे गुरु उपदेश. गुरूंच्या मुखातून आम्ही वाणी ऐकली तरी देखील ते जे काही आम्ही साक्षात ज्ञान अनुभूती घेतलेली आहे ही जणू काही तीर्थंकरांची आहे असं समजून आम्हाला तो उपदेश श्रवण करायचा आहे. आणि श्रवण करायचं आहे म्हणतो, ऐकायचं आहे नाही. दोन गोष्टीमधला फरक लक्षात घ्या. ऐकणं, एका कानाने ऐकणं, दुसऱ्या कानाने सोडणं असंही असू शकतं. पण श्रवण करायचं आहे म्हणजे हृदयाचे कान करून आम्हाला ऐकायचं आहे. आणि जेव्हा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून आम्ही तो उपदेश ऐकू, तेव्हा तो उपदेश आमच्या मनपटलावर वज्रपटलासारखा कोरल्या जातोच जातो. जे मी म्हटलं की उपदेश आम्हाला स्पर्श करायला पाहिजे, उपदेशाने आम्हाला कुठेतरी चटका लागायला पाहिजे, कुठेतरी संवेदना आमची जागृत व्हायला पाहिजे. आणि हे होते का हे आम्हाला ठरवायचं आहे. ऐकल्यानंतर नाही हे खरंच आहे, हे असंच व्हायला पाहिजे, हा कुठे ना कुठे उपदेशाचा ठसा अंतरंगामध्ये अमीट बसायला पाहिजे. हे आहे गुरु उपदेश. तर असा हा गुरु उपदेश आहे. आणि तिसरं सांगितलं निस्तुष युक्ती. निस्तुष युक्ती म्हणजे स्पष्ट, जिला कोणी बाधा टाकू शकणार नाही अशी युक्ती. आणि हे आगमात प्रतिपादित परम सत्य आहे. अरहंत भगवंतांच्या दिव्य ध्वनीत समागत असं वस्तू स्वरूप आहे. आणि ज्ञानी गुरूंच्या द्वारा उद्घाटित हे परम रहस्य आहे. त्यांच्या प्रामाणिकतेचा आधार आहे अरिहंत देव. जे वितरागी सर्वज्ञ आहे ते अरिहंत देव या वाणीचा फार मोठा आधार आहे. आमचं हे ग्रंथ प्रामाणिक का, असा जर कुणाला प्रश्न विचारला किंवा आम्हाला कुणी प्रश्न विचारला तर पहिल्यांदा आम्ही उत्तर देणार आहे की हे सगळं आमचं कथन नाही आहे, हे तर सर्वज्ञ भगवंतांच्या मुखातून. म्हणून आम्ही स्तवन म्हणताना म्हणतो श्री सर्वज्ञ देवाहा परमदेवाहा परंपरा चार्य गुरवे नमः. हे सगळं तिथून आलेलं आहे. तिथून झिरपत झिरपत आमच्यापर्यंत ते परम सत्य पोचलेलं आहे. म्हणून ही साक्षात तीर्थंकरांची दिव्य ध्वनी आम्ही झेलत आहोत, हा भाव इथे आम्हाला ठेवायचा आहे. म्हणून त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल शंका नाही आहे. कारण मी प्रत्येक ग्रंथाचा प्रारंभ करत असताना जिनेश्वर भगवंतांनी प्रणीत हे शब्द त्या ठिकाणी आहेतच. कोणताही ग्रंथ उघडा, मंगलाचरण करत असताना करता कोण, अर्थ करते कोण, तर तीर्थंकर अर्थ करते. मग द्रव्य करते गणधर आहे. आणि त्यांच्यापासून हे सगळं आम्हाला ज्ञान उपलब्ध झालेलं आहे. 11 अंग 14 पूर्वामधलं फार कमी प्रमाणामधलं ज्ञान आमच्या जवळ आज शिल्लक आहे. आणि ते अरहंत प्रणीत आहे, सर्वज्ञ प्रणीत आहे. निर्ग्रंथ गुरूंच्या मुखातून ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ती मौखिक परंपरा आमच्यापर्यंत आलेली आहे. आणि वितराग पोषक जिनवाणी आहे. जेव्हा मौखिकता बंद झाली, जेव्हा अवसर्पिणी कालामध्ये बुद्धी क्षीण व्हायला लागली, तेव्हा कुठे या जिनवाणीची निर्मिती झाली. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत मौखिक परंपरा होती तोपर्यंत आमचं ज्ञान अनवरत रूपाने कायम होतं. परंतु जसं लिखित स्वरूपात आलं
लिखित स्वरूपात आल्याबरोबर ज्ञान आमचं जे मौखिक ज्ञान होतं ते कमी झालं. लक्षात घ्या, आमची जी कपॅसिटी होती पहिल्यांदा पाठांतराची, रायटिंग मध्ये जेव्हा कार्य झालं तेव्हा पाठांतराची प्रक्रिया आमची संपली. आज आम्ही बघतो आमच्याजवळ मोबाईल आले, मोबाईलचे नंबर आज 10 डिजिट मध्ये आहे आणि जुन्या काळी साधे लँडलाईन होते आणि त्यांचे नंबर 4-5 आकड्यांमध्ये होते. कितीतरी ते मोबाईल नंबर आम्हाला त्यावेळेला पाठ होते. 25-30 नंबर आमच्या सहज पाठात होते, सगळ्यांना पाठ असतील ते. पण आज मोबाईल नंबर आल्याबरोबर आमच्या बुद्धीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. आम्हाला आमच्या स्वतःच्या मोबाईलचा नंबरही कदाचित कधी आठवत नाही. दुसऱ्यांचा तर मोबाईल नंबर आठवत नाहीच नाही, प्रश्नच नाही आहे. आम्ही मग आम्हाला जर पाहायचं असेल तर आम्हाला मोबाईलच उघडावा लागतो. पहिल्यांदा कित्येक नंबर आम्हाला पाठ होते. नंतर मुलांच्या ज्या बेरजा वजाबाक्या होत्या त्या त्यांना सहज पाठ होत्या. आज तर तुम्ही मुलांना जर काही बेरीज वजाबाकी सांगितली तर त्या ठिकाणी त्यांना काय उघडावं लागतं, ते आपले कॅल्क्युलेटर उघडून बसतात. जे पहिले व्यक्ती इतक्या कितीतरी याचा नंबर ते पाठ करत होते, तो आता आमच्या पाठ होत नाहीये. आणि याला कारण आमचं हे लिखित वाङ्मय आहे. जसं लेखन सुरू झालं तसं पाठांतर आमचं कमी होऊ लागलं. आणि हे सगळं काल महिमा आहे, नाही आहे असं नाही आहे. अवसर्पिणी काळ सुरू आहे. पण ही प्रक्रिया लक्षात घ्या की आम्ही आमची शक्ती जी आहे, आम्हाला वाटते आमची शक्ती वाढलेली आहे, मुलं आज आमच्यापेक्षा हुशार आहे आम्ही म्हणतो, पण असं नाही. असं नाही, त्यांच्या बुद्धीचा ऱ्हास झालेला आहे. फक्त त्यांची हुशारी वाढलेली आहे, पण त्यांची बुद्धीची क्षमता मात्र नक्कीच कमी झालेली आहे. तर असं हे लिखित रूपामध्ये जिनवाणी. अशा तऱ्हेने या सगळ्यांचा आधार तो आहे. माझ्या वर्तमान क्षयोपक्षमिक ज्ञानातही हे परम सत्य जाणल्या जाऊ शकतं. परत विचार करायचा आहे की माझ्या वर्तमान क्षयोपक्षमिक ज्ञान आहे माझ्याजवळ, मतिश्रुत ज्ञान, आणि हे सत्य मी या ज्ञानाच्या पर्यायी जाणू शकते की नाही जाणू शकत. मी माझ्या आत्म्याला मतिश्रुत ज्ञानाने जाणू शकते की नाही जाणू शकत. अर्थात याचं उत्तर येणार आहे की मी जाणू शकते. कारण मतिश्रुताचा निबंध सांगताना मतिश्रुतयोर निबंधो द्रव्येष्व सर्व पर्यायेषु काय सांगितलं? मतिश्रुताचा निबंध म्हणजे विषय, मतिश्रुत ज्ञानाचा विषय सर्व द्रव्य म्हणजे साही द्रव्यांना मतिश्रुत ज्ञान जाणू शकते. आज आम्ही धर्मद्रव्याला जाणू शकतो, अधर्मद्रव्याला जाणू शकतो, जीवद्रव्याला पण जाणू शकतो. म्हणून सर्व द्रव्यांना मतिश्रुत ज्ञान जाणू शकतो. मग मतिश्रुत ज्ञानात आणि केवल ज्ञानात फरक काय? तर केवल ज्ञान सर्व पर्यायेषु आहे आणि मतिश्रुत ज्ञान असर्व पर्यायेषु आहे. मतिश्रुत ज्ञान काही पर्यायींना जाणतं आणि केवल ज्ञान मात्र सर्व पर्यायींना जाणतं. म्हणून मी माझ्या क्षयोपक्षमिक ज्ञानामध्ये माझ्या आत्मतत्वाला मी निश्चितपणे जाणू शकते. पहिल्यांदा तर हा अकाट्य विश्वास आमच्यावर आमचा स्वतःचा आम्हाला ठेवायचा आहे की मी आत्मा आहे, मी परमात्मा बनू शकतो आणि माझ्या ज्ञानाच्या पर्यायी मी आत्म्याला आज नक्कीच जाणू शकतो. कारण माझ्याजवळ ज्या आत्म्याला जाणण्यासाठीच्या योग्यता पाहिजे त्या सगळ्या योग्यता विद्यमान आहे. मी आज संज्ञी आहे, मी गर्भजा आहे, नंतर मला हेयोपादेय बुद्धी म्हणजे चांगलं काय वाईट काय हे कळतं, नंतर मी पर्याप्तक आहे, मी आज साकार उपयोगी आत्ता ज्ञान करते आहे म्हणजे मी साकार उपयोगी आहे, मी जागृत अवस्थेत आहे. या सगळ्या गोष्टी जर माझ्याजवळ उपलब्ध आहे, ती योग्यता माझ्याजवळ उपलब्ध आहे, तर मला माझ्या या भाग्याचा अहोभाव वाटला पाहिजे जीवनात की नाही आहे आज माझ्यात कपॅसिटी की मी नाही
आत्म्याला जाणू शकते आणि हा भाव अंतरंगामध्ये येऊ द्या. त्याच्यासाठी आमच्या मनाची दारं उघडी ठेवा, की नाही माझ्या मनामध्ये हा भाव सातत्याने निवास करू दे, की मला मला जाणता येऊ शकतं. एवढ्या ज्ञानाची प्राप्ती आज मला या पर्यायी निश्चित झालेली आहे. बाकीचं आपण प्रकरण उद्याला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं